बरं झालं सरपंच तुम्ही आले. हा तुम्ही काल फोन केला म्हणून आलो मी. हा सोसायटीचं काम होतं ना, हा देतो ना, करून देतो ना. ट्रॅक्टर घ्यायचं चाललंय. बर ते आपलं आहे छोटं, पण म्हणलं जरा मोठं घेऊ, नांगरट उरकत नाही त्याला, बर बर त्याच्यामुळं. चालन चालन. चांगली शेती रंगवली तुम्ही. हा शेती चांगली हा, राहिली. भारी केली. हायला तुमचा भाचा आलाय हो. हा दर 2 दिवसाला आहे. अरे ये शेवटचं विचारायला आलोय तुम्हाला मी, तुम्ही पोरगी देणार आहे की नाही मला? काय झालं तुला एवढं तापायला? पोरगी देणार आहे की नाही सांगा मला. तुला म्हणलं ना देतोय म्हणून. कधी म्हातारा झाल्यावर देता का? शिकत आहे अजून पोरगी. हे बघा, यांना सांगा बरं का समजून, मी लय वैतागलेलो आहे आता. मी बघतो दर 2 दिवसाला तू इथे मग? रे. दिसाड आहे मी तर दिसाड. हा सगळे नाव ठेवायला लागलेत माझ्या गावातले पोरं. लय असं? डोकं खातोय तो. बर काय म्हणणं काय तुझं? म्हणणं माझं एकच आहे. हा. हे बघा, मामाच्या पोरी संग मला लग्न करायचंय हम्म. आणि तिच्यासोबत लग्न करण्याचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जन्माची दाट. हा हा. पिढ्यान पिढ्यात चालत आलेलो आहे. हा मामाची मग पोरगी करायची. म्हणजे मी लहानपणापासून आशेवर बसलोय, मामा पोरगी देईन, मामा पोरगी देईन. हा? काय म्हणगडे? अरे मी पण मस्त म्हणतोय तुला पोरगी देईन देईन. हा. पोरीची इच्छा नाही ना. तुम्ही विचारलं काय पुरीला? विचारलंय मी, ती नाहीच म्हणते. आज कस काय नाही म्हणन. तुम्ही तिला समजून सांगा, तुमची पोरगी आहे. मस्त पोरगी माई आहे, तिचं शिक्षण किती आहे? हा तो आहे शिक्षण. पण एक आहे ना हा की परिस्थिती खूप वाईट आहे, मुलांना मुली नाही मिळत. मग आता तुम्ही नाही द्यायचं, कोणी द्यायचं बरं? हा मुलीला जरा समजून सांगा. हा? पण जास्त करावं लागेल आता, तुम्हालाच मुलीला जरा सांगावं लागेल. बर. तुमचं ऐका ना ती. म्हणजे मला आवडते ती, माहिती का? बर. प्रेम आहे माझं तिच्यावर. आहे. तुमच्या शब्दाच्या पुढे जाईन का पोरगी? हा? जाती हो, आता काय आहे तिचं मग शब्द. एक काम करू, मी सांगून बघतो तिला. चालेल. हा? हा. ऐकलं तर ठीक आहे. नाही पण मला आता काम आहे, मी आता नाही मला वेळ. मी आहे ना पुढच्या वेळेस आलो का तिला समजून सांगतोय. ते थोडं दमदर. तवर भाषाला दम नाही का तू? नाही का? नाही रोज बघा, दिसाड घरी. हे बघा, मी मग काय करेन, मी आता सांगत नाही तुम्हाला. हा, लग्न लावून नाही दिलं तर काय करणार आहे? मी बघा ना, आता मी आता सांगतच नाही. तुम्ही मग पस्तावा नका करू. ते बरोबर आहे जरा. हा, नाही पण तुम्ही द्यायला पाहिजे मुलगी, माहितीये का? आता माझी मस्त इच्छा आहे, हा. पण मुलीला विचारलं का ती नाहीच म्हणते. बरं मला आहे ना मिठी आहे. मी जातो. हा बघा तुम्ही तुमचं. तिला बोलून घ्या ना तुम्ही एकदा. कुठे आहे ती? लगेच बोलू का? हा बोला. पूर्वा, मी हाका मारतो ना, तो मारल्यावर तर येणारच नाही. बरं बोला. पूर्वा कुठे? इथं काम करते मी. चला बरं तिकडे मग, चला. हा चल, हे काय इथं मिरच्या तोडी दे. काय हो? हे बघ ना सुहास काय म्हणतोय, काय? लग्न करायचं म्हणतोय तो संग. कोणाशी? माझ्याशी? हा हे बघ, मी तुला सांगितलंय मला काही जमणार नाही हे लग्न बिग्न करायला. कस काय जमणार नाही? मी पोरगच आहे ना. अरे माहितीये मला, पण मी नाही करू शकत तुझ्यासोबत लग्न. तुझं शिक्षण किती झाले, माझं शिक्षण किती? तू तर 10वी शिकलाय फक्त. अगं तू शिक ना अजून. माझं जरी नाही शिक्षण झालं ना, मी तुला शिकवतो ना. हा, तू शिक, मला काही प्रॉब्लेम नाही. हे बघ, तू मला ना काही कारण देऊ नकोस. मी तुला स्पष्ट सांगते, मला तुझ्यासोबत लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मामा बघा बर का. तो तोंडावर विचारलंय आता बघ. नाही नाही, मला काही माहिती नाहीये. लग्न करीन तर तुझ्या सोबतच लग्न करीन. तुला दमा नाही, मी म्हणलं होतं सरपंच सांगते तिला. लहानपणी आपण किती खेळ खेळायचो बरं. हा, भांडे भांडे खेळायचो आपण. खोटं खोटं लग्न पण केलं एकदा लहानपणी. हा, तेव्हा तू म्हणली होती आपण लग्न करू मोठ्यापणी. अरे तुला काही समजतंय का? लहानपण वेगळं आणि मोठेपण वेगळं. हा, मग आता मोठं लग्न करू ना. तेव्हा लहान लग्न केलं लहानपणी. अरे तू काय डोक्यात गेलाय का रे थोडसा? हा, लहानपणी काही समजत असतं का? मोठेपणी सगळं समजतं. मग तुला आता पण समजा ना. लहानपणी समजत होतं, पण तू आता मोठी झाली तरी समजा ना तुला. अरे मग तू एवढा हुशार आहे ना, तर मी तुला सांगितलंय ना मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं, तर मग नाही करायचं ना. पण आता मला कोण पोरगी देणार आहे? हा, कोण पोरगी देणार आहे मामा मला आता? दादा तुम्ही समजवा ह्याला आता. हा सांगतो मी. काय सांगू नका. हा, गावात बोबाटा झालाय माहिती का? सगळे मित्र म्हणतात कधी आम्हाला गुलाबजामुन चारतो, कधी बुंदी चारतो, कधी आणणार तू पोरगी. मला फोन येतोय बघू. हे बघा बर का मामा. हॅलो, हा आलो मी लगेच. सोसायटीत आहेत का? बर बर, मी येतो. हा, जा तुम्ही. पूर्वा काय करायचं?
हे बघ मी तुला सांगितलंय काय नाही करायचं आणि तू सारखं सारखं माझ्या घरी येत नको जाऊ, समजलं ना? नाही जोपर्यंत लग्न होत नाही ना मी सारख्या चक्रा मारणार आहे. हे बग तुझी एवढी चांगली लाईफ आहे, तू दुसरी मुलगी बघ ना, माझ्यामध्येच काय अडलंय तुझं? दुसरी नाही बोलायची मला. मध्ये कोण ग उभी अगं बाई बाई, राजा राणीचा जोडा. खूपच सुंदर आहे तुझा नवरा. नवरा? मग नवरा नाही का? अगं बाई का ग? नुसता भावरा झालोय मी, नुसतं फिरतो हिच्या आसपास. या बाया म्हणजे नाही म्हणते काय लग्नाला? हा अगं पूर्वा असला नवरा तुला भेटणार नाही होय, तू घेऊन जा ना हिला पळवून. हं? कशाला बसतय? हा भेटतात का? काय बोलताय तुम्ही? नाही बरोबर बोलले तुम्ही, माझ्या डोक्यातच नाही आलं ते. अरे कशाला कोणाची वाट बघते, एकदा पळवून नेली ना मग बरोबर जमते. बरं, मी माझं नाव ना- सांगू नको. नाही सांगत नाही मी, आता जातो तेच करतो, पळून घेऊन जातो. तुम्ही बाकीचं करा मॅनेज. काय चाललंय तुमचं? काय नाही अगं पूर्वा मी ऐका नाही भाजी नाही आली होती आणि तू घरी दिसली नाही, मग मला दिसली शेतात. मला वाटलं तुमच्या दोघांच काही गुलगुले चाललंय, डिस्टर्ब झालं का? नाही हो, मग त्याचं माझं काहीच नाहीये, मला तो आवडत पण नाही बिलकुल. ऐक ना, आवडेल, लग्न झालं आवडेल ना. अरे मला तुझ्यासोबत लग्नच करायचं नाहीये ना. अगं मी काय म्हणते, तू जाऊन तर बघ एकदा शेजा सोबत फिरायला. हा नाही मला हा आवडतच नाही बिलकुल. बरं आपण शॉपिंगला जाऊ ना, चल ना. हा शॉपिंग कर ना, शॉपिंग करतोय ना, शॉपिंगला जा ना मग. हा नको मला न्यायचं. ती नाही ऐकणार, मलाच काहीतरी करावं लागेल डायरेक्ट. मी पळवून मग चल. आता खरी मज्जा. आमच्याशी भांडताय का? बघा आता तुमची कशी वाजवून घेते. चल अरे सोड ना मला. हे बघ, लगेच लग्न करणार आहे आता. अय, अरे हा कुठं चाललंय? अहो इथं चाललो होतो गावात, ते शेजारी गावात यात्रा आहे ना, यात्रा तिथं फिरायला चाललो असं काय वडी थोडी अहो दादा, हा खोटं बोलतोय. शॉपिंगला मला हा पळवून घेऊन चाललाय. होय. हा मग आता काय करू? एवढा दम निघा ना तुला. तुम्ही लग्नच लावून द्या ना, मग काय करू आता? तुला म्हणलं होतं ना लावून देतो म्हणून. कधी? मग कशी काय सांगितलं होतं तुला? नाही मी पळूनच घेऊन जाणार. गावातून येऊस तर दम नाही का? अहो काय झालंय? अजून नाही गेला शॉपिंगला तुम्ही? नाही अहो दादा, हा? हा शॉपिंगला म्हणून ना मला वाटतं ह्यांनीच काहीतरी सांगितलं, हा मला पळून घेऊन चाललंय. येऊन सांगितलं ना? नाही हे शेजारी तुम्ही असे सांगितले असते. का? नाही आ? नाही नाही मी कशाला सांगू, मी उलटून म्हणलं इथं शेतात मिरच्या तोड, हे कर, बाप गेलंय, असं नाही करायचं. सांगितलं का नाही सुहास? हा. मला तुम्ही असं सांगितलं? मग किती खोटं बोलताय तुम्ही. खोटं बोलती ग बाई. बाबा बघितलं का सुहास? पहिल्यापासून आपल्या वाईटवरच आहे. अगं बाई काय केलं मी वाईट वासायला? चालायला आम्ही पळून लावते तुला. बाई आखरीत झालं बाई. बघा, तुम्ही तुमचं बघा, मला आता दुसरा काही मार्ग नाही माझ्याकडे, मला पळूनच घेऊन जावं लागेल हिला. ए आणि मामा पळून नाही. हे बघा, मी पळून घेऊन जाणार आहे, लग्न करणार लगेच आता मंदिरात. अय, तू काय गप्पा आहे का ती आमची? जाऊ द्या. जा तुझ्या घरी. हं? हा सांगितलं होतं काय तुला? हा चांगलं सांगितलं होतं पण त्यांनी. असं चांगलं पळून न्यायचं. हा तुला काय सांगितलं होतं मी? काय? सरपंच तिला सांगते न तो लग्न लावून देतो. एवढं मोठं मी काय करता कमवली प्रॉपर्टी. अहो तुमची वाट बघतोय मी तिकडे सोसायटीत, तुम्ही अजून इकडेच का? मला मध्येच फोन आला. काम तुमचं, हा आम्हीच वाट बघायची. ढळाला होतो मी तुमच्याकडं. मग रस्त्यात एक जोडीदार भेटला, हा. तिथं गप्पा मारित होतो. हा आणि मी हे आलडा ओरडा चाललाय उडीत, तो पळत आलो यांच्याकडे. काय तुमच्याकडे ढळालो काय होतो. उडीत चालला? पूर्वाला उडीत चालला होता घेऊन. हा हा मला पळून घेऊन चाललंय हा नालायक. ऐ, असं कुठं करीत असत का? मग काय करू आता? साखा मामा आहे ना तुझा, मग मामा पोरगी जाईना म्हणून काय पळूनच द्यायची काय? मग काय करू? करीन विचार करीन मामा. हा आणि मी सांगणार होतो ना तिला. तुला काय सांगितलं होतं? मी सांगतो म्हणून. अहो तुम्ही मारता कशाला मला? हे सारखं संतोष भाऊ, हा. पोरगी देऊन टाका. हा हे चांगलं आहे का पोरग? नको मला नाही आवडत हा पोरगा. नाही नाही अजिबात. ते नाही म्हणती. तू दसकू नको. तू एक काम कर, हे मामा नाही वटणीवर येत, तुझ्या आईला घेऊन ये. हा. आलं का लक्षात? हा तुझा आजा वारला ना बर का, तर तुझ्या आईचं नाव लागलेलं आहे उतार्यात. हा आणि 15 एकर शेती आहे, 7.5 एकर शेती तुझी. मी देतो, चाल जाऊ दे. नाही आता पोरगी देत हा नाही. देऊ नका पोरगी, आईला घेऊन बरं येतो का? माझ्या तू काळजी करू. प्रॉपर्टी हिस्सा मागतो. ते सोसायटीचं काम नाही मी करीत. जा तू चल माझ्याबरोबर, आईला घेऊन ये. हा. प्रॉपर्टी हिस्सा मागतो आता. हा. देऊ नाही, नका माझं पोरगी. पण नाही नाव लागलेलं जे हा. वाटून घे. हिस्सा भेटणारच आहे. आलं का लक्षात? जवळपास पोरगी 7.5. देता येत नाही म्हणजे काय? हा. ते पोरग एवढं तळतळ करतंय. मग पूर्वा काय करायचं आता? 7.5 एकर वाटेल येते हा माझ्या.
काय करायचं बोला पटकन इथंच नाही तर आईला घेऊन येतो मी येतो तुझ्या बरोबर चाल आपल्या गाडीत जाऊ मला तर हा आवडत नाही पण ठीक आहे आता. नाही रे हे असं बळजबरीने उपयोग नाही श्वास एक काम करू हिस्सा घेऊन टाक तर मी दुसरी पोरगी बघ हा, तर- आवडायचं म्हणजे त्याला काय डोळे नाही का नाक नाही का कान नाही का कसला हिरो सारखा पोरग आहे मग? आणि तुला आवडत नाही दुसरीकडे हा? काही एक नाही तर ना. पोरी मिळणार चाल जाऊ दे ये आई तुझी आईला हा. घेऊन येऊ आपण चाल अरे करते मी. बघा हा हा. नक्की हा 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 पण नीट संसार करशील ना नाहीतर म्हणजे हा. आवडत नाही हा तसं नको नुसते भांडे नको आदळू. नाही नाही करल मी नीट. हा, नाही तर भांडे घराच्या बाहेर फेकू फेकू हा लोक तसं नको. लोक जातील घेऊन हा आवडायचं काही नाही पण तू काम धंदा व्यवस्थित कर मग. हा करतो ना मग ते- कामाला वगैरे मग जायचं घरी असतं. शेती बिती नाही. हा. शेती करेल ना मी तिकडची शेती आहे आणि मी हिला- काय द्यायची इकडची हा, मी हिला शिकवतो काय शेती करायला. शिक्षण. हा शिक्षण. हा, पुढचं शिकू पुढचं हा. शिकू. हा. जमलं ना मग आता तू कर ना ते डीएड बीएड काय करायचं ते तुला. दीड बेड हा बर बर. बर ठीक आहे आपण तारीख काढून टाकू जमलं. कस काय मग हा. कस काय आणलं नाही लाईन वर हा. पोरगी देत नव्हते नाही काय ए जा धन्यवाद बरं का लय भारी काम धन्यवाद केलं नाही तुम्ही. जा माझी गाडी घेऊन जा तू चावी देतो तिथं बरं. आणि फिरायला जाऊ का जा या फिरून कुठं लोकांची पोरगी आहे मामाचीच पोरगी आहे. तर आम्ही तारीख काढतो. बरं 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 जा. चल चल गाडी घेऊन जाऊ हा. हा चल आता पळून नाही घेऊन चाललो तुला मी. कस काय हा.